छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती, पण तिनं लॉजमधील चुकीच्या रूमचा दरवाजा ठोठावल्यानं हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पीडितेनं वेदांत नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय पीडित महिला विवाहित असून घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी ती आपल्या मित्राला भेटायला गेली होती। तिला पैशांची गरज असल्यानं तिनं मित्राकडे पैसे मागितले होते। त्या मित्रानं तिला बुधवारी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं। बुक केलेल्या 105 क्रमांकाच्या रूममध्ये दोघांनी मद्यप्राशन आणि जेवण केलं। रात्री 11 वाजेच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली होती। फोनवर बोलून झाल्यानंतर ती परत आल्यावर तिनं चुकून 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या रूमचं दार ठोठावलं। त्या रूममध्ये तिघेजण आधीपासून मद्यपान करत होते। तिघांनी तिला रूममध्ये ओढून दार लावून घेतलं। त्यानंतर बळजबरीनं तिला बियर पाजून तिघांनी तिच्यावर आळीपाळीनं नको ते कृत्य केलं। पहाटे 3 ते 4 वाजे दरम्यान पीडितेनं आरोपीच्या तावडीतून सुटका करत दरवाजा उघडून आरडाओरडा केली। त्यानंतर तिनं थेट वेदांत नगर पोलीस ठाणे गाठले। आरोपी घनश्याम, ऋषिकेश, किरण तिघेही अविवाहित आहेत। दोघेजण एका फायनान्स कंपनीत वसुलीचं काम करतात। ऋषिकेश हा खाजगी काम करतो, त्याचं शिक्षणही सुरू आहे। सकाळी हॉटेलमधून पळून गेल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवले होते। हॉटेल बुकिंग करताना दिलेले नाव सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना 3 तासात जिन्सी, मोंढा आणि भानुदास नगर इथं तिघांना अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास सुरू आहे।